किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर. बालमित्रांनो, किलबिल या कार्यक्रमात आज बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला अंतर्गत माझी बालशाळा या चिमुकल्यांनी सादर केलेला कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. संकल्पना कीर्ती चोपडे, मुख्याध्यापिका, बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला. निवेदन दर्शना विजय ढोरे यांचं. साथ संगत हार्मोनियम सरोज गजानन जोशी, तबला सोहम मंदार देशपांडे आणि समर्थ विजय ढोरे, साईड रिदम अर्णव रवींद्र भांबेरे. सहभाग मोक्षदा कुशल सेनाड, अमृता सचिन कराडे, अद्विका स्वप्नील दुतोंडे, अद्वैत प्रवीण गायकवाड, अतिक्ष अथर्व जोशी, स्वराज समीर थोडगे, शांभवी शैलेश कुलकर्णी, वैभवी शैलेश पोटे, पर्णवी प्रशांत पाठक आणि शर्विल आशिष फुंडकर. तांत्रिक सहाय्य दिलंय गजानन गवारे यांनी आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि विकास पल्हाडे यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. श्रोतेहो, ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. प्राजक्ताची कोमल फुले अलवार भिजती त्या दवाने, फुलांचेही भावे गाणे असे नवे वर्ष जावे. रसिक बाल श्रोते हो, किलबिल हा शब्द उच्चारला की आपणासमोर उभी राहतात विविध रंगी निरागस गोड पाखरं, म्हणजेच पक्षी. मग मिठू मिठू बोलणारा पोपट असो की मधुर आवाजाने गुंजन करणारा कोकिळ पक्षी, तर कधी आपल्या भोवती चिवचिव करणाऱ्या इवल्याशा चिमण्या. अगदी लहानपणापासूनच या पक्ष्यांची नक्कल करण्याचा आपल्याला जणू छंदच लागतो, नाही का? आणि इथेच आपली पहिली ओळख होते ती स्वरांशी. स्वरांमधली गंमत समजायला लागली की हळूहळू आपल्याला बडबड गीते आवडू लागतात आणि आपला सुरेल असा प्रवास सुरू होतो. आज बालगोपाळांची सुरेल अशी मैफल सादर करण्यासाठी आमच्या बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला येथील बालकलाकार मंडळी मोठ्या आनंदाने आपले सुप्त गुण सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज हा किलबिल कार्यक्रम भक्ती, देशप्रेम, संस्कार, प्रेरणा, उत्सव यांचा सुंदर संगम आहे. स्तोत्रांच्या मंगल सुरुवातीपासून ते थोर व्यक्तींच्या कार्याची ओळख, जोशपूर्ण पोवाडा, प्रेरणादायी विचार, हृदयस्पर्शी कविता तसेच सण उत्सवाची माहिती अशा विविध अंगांनी नटलेला हा कार्यक्रम आहे. आमचे चुणचुणीत बालकलाकार आपल्या निरागस सादरीकरणातून व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे या आमच्या शाळेच्या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ आपल्या समोर उलगडतील. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या दिवसाची आणि कार्यक्रमाची गोड सुरुवात करूया एका मंगलमयी वातावरणाने. ऐकूया मनाला प्रसन्न करणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे श्री हरी स्तोत्र. प्रस्तुती मोक्षदास कुशल सेनाड, वर्ग दुसरा. जगज्जालपालं चलत्कण्ठमालं शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सपद्मासहायं भजेऽहं सदाम्भोदिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशिस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं धराभारहारं चितानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं जराजन्महीनं परानन्दपीनं समाधानलीनं सदैवानवीनं जगज्जन्महेतुं सुराणीककेतुं त्रिलोकैकसेतुं भजेऽहं
कृताम्नाय गानं खगाधीशयानं विमुक्तेर्निदानं हरारतिमानं स्वभक्तानुकूलं जगद्वृक्षमूलं निरस्थातशूलं भजेऽहं बालमित्रांनो, शिकली सवरली मुलगी, प्रगती झाली घराघराची, हे आपण नेहमीच ऐकतो. पण या शिक्षणाची दारे आपल्यासाठी ज्यांनी उघडली त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तुम्हाला माहिती आहे का? त्या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. आता आपण सावित्रीबाईंची गौरवगाथा श्रवण करूया. कुमारी अमृता सचिन कराळे हिच्याकडून वर्ग दुसरा. सन 1800च्या काळात स्त्रियांना लिहिण्या वाचण्याला बंदी होती. पण सन 1848 मध्ये इतिहास बदलला. एक तेजस्वी स्त्री पुढे आली, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. समाजाच्या विरोधाला न घाबरता दगड, शेण, झेलात, हातात पुस्तक आणि मनात ध्येय घेऊन त्या मुलींना शिकवायला निघाल्या. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम केला. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा पेटवला. आज आपण शिकतो आहोत, मोठं स्वप्न पाहतो आहोत, ते या थोर स्त्रीच्या संघर्षामुळे. सावित्रीबाई फुले फक्त एक नाव नाही बरं का, ती एक क्रांती आहे, ती प्रेरणा आहे, ती ज्ञानाची ज्योत आहे. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भय व्हा हा संदेश दिला. त्यांनी समाजातील वाईट रूढी आणि परंपरेला विरोध केला. सावित्रीबाई फुले यांनी आपले जीवन सामाजिक एकात्मता, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी वाहून घेतले. बालमित्रांनो, शिक्षणामुळेच आजच्या स्त्रीने खूप प्रगती केली आहे. क्रिकेटसारख्या जागतिक खेळात भारतीय स्त्रीने प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याबरोबरच पंतप्रधान, राष्ट्रपती, विमानचालक, पोलीस यासारख्या उच्चस्थ पदावर ती आज विराजमान आहे. ते सर्व काही शिक्षणामुळेच. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे. अशा महान स्त्रीला माझी त्रिवार वंदन. चला तर मग आपण सर्वजण मिळून त्यांच्या विचारांचा वारसा जपूया. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी, आज प्रत्येक नारी. बालमित्रांनो, ज्या हातांनी पाळणा हलवला त्या हातांनीच स्वराज्याचे भाग्यविधाते घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष ज्यांच्या संस्कारातून घडला त्या म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ. आज त्यांच्याबद्दलची प्रेरणादायी माहिती घेऊन आली आहे आपली छोटी मैत्रीण कुमारी अद्विका स्वप्नील दुतोंडे, वर्ग पहिला. सर्वप्रथम मी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा करते. आजच्या विदर्भ प्रांतातील सिंदखेड राजा येथील सरदार लखुजी जाधवाची कन्या, शहाजी भोसले यांची पत्नी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब होय. जिजाऊ माँसाहेबांची जयंती आपण 12 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात पूर्ण देशभर साजरी करत असतो. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांचा पूर्ण नाव जिजाबाई लखुजी जाधव असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्यांनी आपल्या संस्काराने, विचाराने व नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा घडवला, ज्याने सर्व शाहींचा अस्त करून सर्वसामान्यांच्या मनातले स्वराज्य निर्माण करून सुखी व संपन्न राज्य दिले. आईचे संस्कार हेच राष्ट्र घडवतात असा त्यांचा विचार होता. न्याय, नीती व पराक्रम याचे धडे त्यांनी आपल्या मुलाला दिले होते. प्रत्येक आईने रामायण, महाभारत, भगवद्गीता व ज्ञानेश्वरी याचे ज्ञान शिवबांना दिल्याप्रमाणे आजच्या काळातही मुलांना देण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वराज्य हे केवळ सत्ता भोगण्याचे साधन नसून धर्माचे, जनतेचे रक्षण करण्याचा मार्ग आहे असे त्या नेहमी म्हणत. त्या काळी अतिशय वाईट परिस्थिती असतानाही आपल्या मुलाला शूरांच्या, वीरांच्या व पराक्रमांच्या गोष्टी सांगून त्यांनी स्वराज्यातील शत्रूला पळून लावण्यासाठी एक महान राजा घडवला. जिजाऊ म्हणजेच राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा, संस्कार, पराक्रम, न्याय, नीती, संयम यांचा अद्वितीय संगम होय.
अशा या राजमातांचा मृत्यू 16 जून 1674 रोजी झाला. राजमाता नसता तर शुभा घडला नसता, स्वराज्य निर्माण झाले नसते असं म्हटले जातं. अशा या राजमातांना माझा पुनश्च मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, जिजाऊंच्या संस्काराची गाथा तर आपण ऐकली, पण आता वेळ आहे त्या संस्कारातून घडवलेल्या शिवरायांच्या पराक्रमाचा जयघोष करण्याची. अंगावर शहारे आणणारा पोवाडा म्हणजे वीररस. शाहिरांनी डफावर थाप मारताच अंगावर वीरश्री संचारायला लागते. शाहिराच्या अमोघ वाणीतून जणू काही इतिहास पुन्हा एकदा आपल्यासमोर साक्षात उभा राहतो. चला तर मग शाहिराला महाराष्ट्राचा प्राण का म्हणतात याचा अनुभव घेण्यासाठी आपल्यासमोर पोवाडा सादर करतो आहे अद्वैत प्रवीण गायकवाड, वर्ग 6वा. तबल्यावर साथ दिली आहे समर्थ विजय ढोरे, वर्ग 5वा. संवादिनी सौ सरोज जोशी टीचर. साईड रिदम अर्णव रवींद्र भांबेरे. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, बलबलाला फुटला घाम. याला कोण घालील येसन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेई ना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान. नाव तेच अफजल खान, जिथं जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या दुर्मित. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. तेच घोड दळ पायदळ, फौज फाटलई बकळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटीचा सांगावा धाडला. वेळ ठरला, दिवस ठरला व त्याप्रमाणे प्रहरही ठरला. मग प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामती त्यास नाही जाणीव शक्ती. शिवाजी राजाच्या करामती त्यास नाही जाणीव शक्ती. करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी. करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती माला. जीवा माला नावाचा एक डोंबारी होता, म्हणून म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारतो असरी, खान हाक मारतो असरी. रोखून नजारा गहिरी, जिरहा जिरारजी जी जी. जिरहा जिरारजी जी 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 जी. पण शिवाजी महाराज पण काही कमी नव्हते ना. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चालती त्याची सावध भारी, जिरहा जिरारजी जी जी. जिरहा जिरारजी जी 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 जी. राजानं खानाला आलिंगन दिले आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कटरीचा वार त्यानं केला, खरखर आवाज झाला. चिलखत वते अंगाला. खानाचा वार फुगा गेला. खान यडबडला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बिछा ढकलला, वाघनखाचा मारा केला. टरटरा फाडलं पोटाला, तड गेला खानाचा कोतळ. बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले,
युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णीचा, लावली गुलामीची, पावन केला कृष्णीचा, लावली गुलामीची, मराठी शाहीचा मांडला थाट जी, जिरहा जिरजी, मराठी शाहीचा मांडला थाट जी, जिरहा जिरजी. प्रतिभचंद्र लेखेव वर्धिष्ण विश्ववंदिता, सा सुनो शिवशैष्या, मुद्राय भद्राय राज्यते. Friends, on the occasion of National Youth Day, we remember the great soul who introduced Indian culture to the entire world with his magical words. Sisters and brothers of America. Yes, I am talking about Swami Vivekananda. Today, our KG student will present a few simple lines inspired by his thoughts. Let's listen to his small message and inspiring speech by Chiranjeev Atiksha Atharva Joshi, Standard KG2. Good morning, friends. My name is Atiksha Atharva Joshi, giving speech on Swami Vivekananda. Swami Vivekananda was earlier known as Narendra or Naren. From his childhood, he showed and signs of greatness. He had great courage, great intelligence, and greater wisdom. He is founder of Ramakrishna Mission. His birthday celebrated as National Youth Day in India. He was a gifted child with a sense of love, a fellow feeling for everyone around him. He was equally concerned about animals and plants. He always said, I have no fear. I salute this great person. Jai Hind. मित्रांनो, भारत हा केवळ नकाशावरचा एक देश नाही, तर तो कोट्यावधी हृदयांचा श्वास आहे. इथली माती, इथला इतिहास, संस्कृती जगावेगळी आहे. कवी प्रदीप यांनी लिहिलेले एक अजरामर गीत आजही आपल्याला वीरांची आठवण करून देते. आता सादर करणार आहे आओ बच्चो तुम्हें दिखाए हे देशभक्तीपर गीत. चिरंजीव स्वराज समीर थोडगे, स्टँडर्ड KG1. तबल्यावर साथ दिली आहे सोहम मंदार देशपांडे. संवादिनी सौ सरोज जोशी. साइड रिदम अर्णव रवींद्र भांबेरे. तुम्हें दिखाए जाकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. उत्तर में रखवाली करता पर्वतराज विराट है, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है. यमुना जी के तट को देखो, गंगा का ये घाट है. हाट हाट में बाट बाट में यहाँ निराला थाट है. देखो ये तस्वीरें अपने गौरव की, अभिमान की. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. ये है अपना राजपुताना नाच, इसे तलवारों पे इसने सारा जीवन काटा, कर चीटी कटारों पे. ये प्रताप का वतन पला है, आजादी के नारों पे. कूद पड़ी थी यहाँ हजारों पत्नियाँ अंगारों पे. बोल रही है कण कण से कुर्बानी राजस्थान की. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. वन्दे मातरम्, वन्दे मातरम्. सुजलां सुफला मलयज शीतला, सस्यश्यामला मातरम्, वन्दे मातरम्. जीवन कसे जगावे, माणुसकी कशी जपावी हे सांगणारी ही सुंदर कविता सादर करणार आहे
कुमारी शांभवी शैलेश कुलकर्णी, वर्ग दुसरा. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, चैन करावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. बालमित्रांनो, आता दोन मैत्रिणी आपल्या गप्पांमधून मकर संक्रांतीच्या परंपरेचा उलगडा करणार आहेत. चला तर मग ऐकूया संवाद कुमारी वैभवी शैलेश पोटे व कुमारी पर्णवी प्रशांत पाठक यांच्याकडून, वर्ग दुसरा. चली चली रे पतंग मेरी चली रे, चली चली रे पतंग मेरी चली रे, चली चली रे पतंग मेरी चली रे, चली चली रे पतंग मेरी चली रे. अगं वैभवी, काय गुणगुणतेस? अगं पर्णवी, आता मकर संक्रांतीचा सण येतो आहे ना. हो ग. तुला मकर संक्रांतीची माहिती सांगते. मकर संक्रांत हा भारतातील एक प्रमुख सण आहे. हो, दरवर्षी हा सण 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते, असं तुला जाणवतं का? हो ग. आणि या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी, भाजी व मुगाच्या डाळीची खिचडी करतात. तसेच सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना सुगड्यांची वाण देतात. घरोघरी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. वैभवी, तू तुझ्या आईसोबत हळदी कुंकाला जात असते का? हो पर्णवी, मला खूप मजा येते. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवतात. घरच्या गच्चीवर तसंच मैदानात एकमेकांची स्पर्धा करतात व एकमेकांचे मांजे कापण्याचा प्रयत्न करतात. पर्णवी, तुला माहिती आहे का त्याला काय म्हणतात? काय म्हणतात ग त्याला? त्याला पेचा म्हणतात. परंतु पतंग उडवताना सुरक्षेची खबरदारी घेऊन नायलॉन मांजेचा वापर टाळावा, कारण ते धोकादायक असतो. तसेच झाडे, विजेच्या तारा यांच्यापासून दूर राहावे. रस्त्यावर पतंग उडवू नये. पतंग उडविण्याचा मस्त आनंद लुटावा. ए ढील दे रे भैया, ए ढील दे रे भैया, उस पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए. बालमित्रांनो, बघा,
या संवादातून आपल्याला काय सांगितलं आहे आपल्या मैत्रिणींनी? आता हा संक्रांत सण होऊन गेला आहे. तुम्ही पतंग देखील उडवले असतील. त्यावेळेला तुम्ही जी काळजी घेतली आहे त्या काळजीबद्दलच त्या बोलत होत्या, हो की नाही? तुम्हाला हा संवाद आवडला असेल तर अशीच पुढे सुद्धा तुम्ही पतंग उडवत असाल तर योग्य काळजी घ्यायची आहे. बालमित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले आणि आपला भारत देश एक समर्थ लोकशाही गणराज्य बनला. प्रजासत्ताक दिनाची माहिती देण्यासाठी येत आहे चिरंजीव शर्विल आशिष फुंडकर, वर्ग दुसरा. सर्वांना नमस्कार. सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है, वो भारत देश हमारा है, वो भारत देश हमारा है. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झालं, म्हणून आपण हा दिवस गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. त्याला गणराज्य दिन असंही म्हणतात. संविधान म्हणजे देश चालवण्यासाठीचे नियम. भारताचे संविधान हे संविधान समितीने तयार केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते. हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजेच आपल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि तेव्हा 21 तोफांची सलामी दिली गेली. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये मोठी परेड होते, ज्यात आपल्या देशाची संस्कृती व सामर्थ्याचे प्रदर्शन घडवले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण तिरंगा ध्वज फडकवतो आणि राष्ट्रगीत गातो. शाळेमध्ये देशभक्तीपर गाणी, नृत्य, कविता आणि भाषणं सादर केली जातात. हा दिवस आपल्याला ज्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले त्यांची आठवण करून देतो. श्रोत्यांनो, प्रजासत्ताक दिन आपल्याला सांगतो की आपण सर्व भारतीय समान आहोत आणि आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपण देशाचे चांगले नागरिक व्हायला हवं. मला आपल्या देशाचा सार्थ अभिमान आहे. श्रोत्यांनो, आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक आणि राष्ट्राचे भविष्य. आपला भारत देश संविधानाच्या भक्कम स्तंभावर उभा आहे. म्हणूनच आजचा विद्यार्थी सर्वात आधी संविधानाचे महत्त्व जाणणारा असावा. त्याने संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये केवळ पुस्तकात न ठेवता ती आचरणात आणावी. संविधानात दिलेल्या मूल्यांवर त्याची अढळ निष्ठा असावी. इतरांचे विचार आदरपूर्वक ऐकणे, चर्चेत भाग घेणे आणि कायद्याचे पालन करणे हेच खरे संविधानिक नागरिकत्व आहे. राष्ट्राच्या दृष्टीने विचार केल्यास विद्यार्थी हा केवळ गुण मिळवणारा नसावा, तर गुणात्मक बदल घडवणारा असावा. तो जिज्ञासू असावा. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारणारा. तो अभ्यासू असावा. केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक आणि जागतिक घडामोडींची माहिती ठेवणारा. तो सहिष्णू असावा. विविध संस्कृती आणि भाषांचा आदर करणारा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो नैतिक आणि प्रामाणिक असावा. आपल्या आजूबाजूला भ्रष्टाचार आणि विषमतेचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत आजच्या विद्यार्थ्याने सत्य आणि न्याय यांच्या बाजूने उभे राहून आपल्या राष्ट्राला विकसित, सशक्त आणि समावेशक बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा. श्रोत्यांनो, आजचा विद्यार्थी जो संविधानाचा आदर करेल आणि राष्ट्रासाठी काहीतरी करेल तोच आपल्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्यास मदत करेल. जय हिंद. भारत माता की जय. नाही कोणतीही वाण दिले समतेचे दान, नाही कोणतीही वाण दिले समतेचे दान, ठेवू तिरंग्याचे भान, जागवू संविधान, जागवू संविधान. आजच्या शब्दांना आणि सुरांना इथेच पूर्णविराम देऊया. रसिक बालश्रोते हो, आजच्या सांगीतिक सफरीत तुमची साथ लाभली त्याबद्दल मी दर्शना ढोरे तुमची आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच सुरेल किलबिल या कार्यक्रमात. आत्ताच आपण बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला अंतर्गत माझी बालशाळा या चिमुकल्यांनी सादर केलेला कार्यक्रम किलबिल ऐकलात. संकल्पना होती कीर्ती चोपडे, मुख्याध्यापिका बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला. निवेदन दर्शना विजय ढोरे यांचं आणि साथ संगत हार्मोनियम सरोज गजानन जोशी, तबला सोहम मंदार देशपांडे आणि समर्थ विजय ढोरे, साईड रिदम अर्णव रवींद्र भांबेरे, तांत्रिक सहाय्य गजानन गवारे यांचं
आणि निर्मिती सहाय्य होतं समीर शिरवळकर आणि विकास पल्हाडे यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.